नमस्कार. आज शरद कारखाना ते सावर्डे या रोडवर भेंडवडे पाटी आहे. भेंडवडे पाटीतून आपण थोडं आत आलं. त्याचं कारण म्हणजे इथे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि त्या मारुतीला पालथा मारुती असं पण म्हणतात. तर या मंदिराचं दर्शन या व्हिडिओमधून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद. मंदिराचे बांधकाम अत्यंत साध्या पद्धतीचे आहे. उडाला उडाला कपितो उडाला, समुद्र ओलांडून लंकेसी गेला. लंकेसी जाऊन विचार केला, नमस्कार माझा तया मारुतीला. मंदिर अत्यंत साधे असले तरी मंदिराभोवतीचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. शरद कारखान्याच्या अगदी जवळच हे मंदिर आहे. हा हनुमान नेमका इथं कसा आला हे आपण या काकांच्याकडून जाणून घेऊया. त्यावेळेला ते हनुमानचं नदीच्या नर्द्याच्या नागोबाला जायची तिथे तळे, बर त्या तळीच्या काठाला बसला होता. मग तिथनं ते नागोबाचं ते जे काय पूर्वी ते काय मानत काय असेल त्याच्यानं तिथे रुक्मिणी ते पण कुणाला आता त्या तळीच्या म्हातारी नाही, ती माणसं म्हातारी सांगतात तसंच आम्ही ऐकतो. नरंद्यातून हा मारुती इकडं आला असे म्हटले जाते. आता आपण मंदिरात प्रवेश करून मारुतीचे दर्शन घेऊया. हनुमान जयंतीला कसा कार्यक्रम असतो इथं काय? भयानक चांगला असते. वजनी मंडळी असतात बर आणि सगळे लाइटिंग सगळे जेवण 10 सारी भजन असतात. मग याला पालथा मारुती पण म्हणतात ना? जो पालता होता माणसापाशी परत तो पालता नव्हता. आम्ही बघतो त्यावर पाहिजे. आम्ही गोड करायचं भारतात डोर चारा आल्यावर का नाही त्याच्यावर बसायचं. पण तिथं ऊस कापून सगळी आपली लावायची डोक्याची करायची. परत तुझी सेवा होते की तू जागृती होते. यावरून हे मंदिर अत्यंत जागृत आहे हे आपल्याला समजते. मंदिरासाठी आता काय अपेक्षा आहे तुमची? काय व्हावं? व्हावं म्हणजे बघा एखादा स्पीकर लावावा, बर मिळावा किंवा ही व्हायचं काम व्हावं. त्या माणसं उन्हाची येऊन बसावी किंवा भजनीमध्ये त्यावेळेला उन्हाळ्याचा पाऊस बरेच वेळा आला. हनुमान जयंती साजरी असताना त्यावेळेला इथं मांडव बिंडव पाक असा वाऱ्यानं उडून जाऊन सगळी नुकसान होतं. त्यामुळे माणसं असण्याला बसायला तर नमस्कार. आपण बघू शकताय हनुमान मंदिराचं हे बाहेरचं बांधकाम करायचं आहे. तर काकाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या भक्तांनी इथे येऊन व्यवस्थित त्यांना मदत करावी हीच या व्हिडिओतून तुम्हाला प्रार्थना.